ट्रेडिंग व्ह्यूचा असा एक हॅक सांगतो जो की तुम्हाला 100% माहीत नसेल. म्हणजे तो काय, तर एका चार्टवर आपण 2पेक्षा जास्त इंडिकेटर कशी यूज करू शकतो ते पण फ्री व्हर्जनमध्ये. तर ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर बघा, आपण बँक निफ्टीचा चार्ट ओपन केलेला आहे. त्यात आपण इंडिकेटर सेक्शनमध्ये जाऊन असं DIY असं सर्च करायचं. तिथे पहिलाच येईल की कस्टम स्ट्रॅटेजी बिल्डर, त्याला सिलेक्ट करून इथे तो इंडिकेटर अप्लाय करायचा. त्यानंतर इथे डबल क्लिक करून त्या इंडिकेटरच्या सेटिंगमध्ये जायचं. जे ऑप्शन आपल्याला टिक केलेले दिसतील, जसे की आता इथे आपण समोर बघत आहोत शो डॅशबोर्ड वगैरे, सगळे अनटिक करायचे. त्यानंतर इथे पण हा पण करायचा. त्यानंतर खाली जाऊन सगळे सप्लाय डिमांड झोन वगैरे, अजून मार्केट सेशन, हे सगळे अनटिक करायचे. हे सगळे अनटिक केल्यानंतर एकदा रिव्हर्स जाऊन सगळे पाहायचे अनटिक झालेत का. त्यानंतर जे आपल्याला इंडिकेटर अप्लाय करायचे आहेत, जसे की आपण EMA, सप्लाय डिमांड झोन किंवा मार्केट सेशन, परत नंतर फेअर व्हॅल्यू गॅप आणि फिबोनाची, त्यानंतर झालं तर लिक्विडिटी झोन, हे सगळे जवळपास आपण सहा इंडिकेटर इथे अप्लाय केलेले आहेत. हे 6 इंडिकेटर अप्लाय करून नंतर चार्टवर जायचं, किंवा आपण बाकीच्या पण सेटिंग इथे चेंज करू शकतो. पण आपण चार्टवर जाऊयात. चार्टवर जाऊन इथे बघा सप्लाय डिमांड झोन पण ऑटोमॅटिक इंडिकेटर लागलेला आहे. त्यानंतर EMA लागलेला आहे. ह्या सगळ्या EMAची सेटिंग पण आपण चेंज करू शकतो. आपण फ्रीमध्ये 5 ते 6 इंडिकेटर एका चार्टवर अप्लाय करू शकतो. आणि अशाच इन्फॉर्मेटिव्हसाठी आणि अशाच टिप्स आणि ट्रिक्ससाठी आपल्या पेजला फॉलो करा.